क्षमा करे भगवंता, सेल्फी नहीं लेना था। जय महाराष्ट्र मित्रांनो, मैं आज जा रहा हूँ जेजुरी एक अभिनेत्री के साथ। उसका नाम है राधा सागर कुलकर्णी। चलो चलते हैं। मित्रांनो, होटल का नाम भी क्या है? महाबाराची मिसळ। क्या नाम है ना, क्या बात है। चलो नाश्ता करके यहाँ से निकलते हैं। हमारी गाड़ी भी कौन सी थी? मर्सिडीज। ऐसी थोड़ी है। सामान लेके वहाँ से गाड़ी से थोड़ा पार वहाँ से निकले, थोड़ा सा भंडारा लिया, भंडारा लेके मंदिर की तरफ चलने के लिए स्टार्ट किया। 12-13 वर्षांनी पुण्यात होते। पायऱ्या चढताना इतकं प्रसन्न वाटत होतं आणि मला माहित नाही, पण काही काही जी देवस्थान आहेत ना, तिथे वाईबच इतकी भारी असते की कितीही पायऱ्या असतील तरी आपण एवढ्या पायऱ्या चढतोय किंवा थकलोय दमलोय असं अजिबात वाटत नाही. सो मला असं वाटतं की तो देवच आपल्याकडून ते करून घेत असतो. कारण या पण पायऱ्या 350-400 पायऱ्या जरी असतील देव मार्तंडा देव मल्हारी तुझ कुलदैवत माझा। जेजुरी बहुत बार आया हूँ, पर इतने क्लोज दर्शन मुझे अभी तक नहीं मिला था। राधा थी ना मेरे साथ, तो मुझे इतना अच्छा सा दर्शन मिला, बहुत अच्छा लगा मुझे। भगवान की ही कृपा थी, इसलिए मुझे इतने क्लोज से दर्शन मिला। राधा सागर, राधा सागर मालिकेत काम करतो. हा मालिक पंच खूप साऱ्या मालिक पिक्चर फिल्म मध्ये करतात. दादा सागर हा राधा सागर. तुझ्या विना आसरा ना सहारा, हरळ जगन दुःखाच्या धारा, आनंदी जीवन सुखाच्या वाटा, तुझ दाखवराया. शिव शंभूच अवतार, देवा तुझ मल्हार. तर आज सचिन ढवळकर आहेत आणि त्यांच्यामुळे आज आमचं दर्शन अप्रतिम झालेलं आहे. आज गाभाऱ्याचं दर्शन घेतलं. तर देवस्थानाबद्दल एक थोडस सांगा आम्हाला. देवसंस्थांमध्ये भरपूर चांगल्या प्रकारे काम करतो. भाविकांना सुविधा देतं. तर जेजुरीमध्ये खंडोबा गडावर 12 उत्सव प्रत्येक महिन्याने उत्सव म्हटला तरी चालेल. तर इथे सोनीची ही विशेष मोठी मानली जाते. त्याचबरोबर दसरा उत्सव पण मोठ्या प्रमाणावर असतो. उत्सव मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. दर्शनाला भरपूर मोठमोठ्या प्रमाणातून भाविक येत असतात गडावर. आणि जे स्वयंभू लिंग आहे ते फक्त महाशिवरात्रीला उघडले जाते. त्याच्या दर्शनासाठी लोक भरपूर लांबून येतात. खूप दिवसांपासून जेजुरीला जायचं होतं आणि योग जुळून आला. मल्हाराचं दर्शन खूप छान झालं. दत्ता पहिल्यापासून शेवटपर्यंत आमच्या सोबत होता आणि शूट सुद्धा त्यानेच केलं. खूप सुंदर झालं. व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्याची जेजुरीची जी काय हिस्ट्री आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत, जो भंडारा तिथे उधळला जातो किंवा सगळ्याच गोष्टी खूप नव्याने परत बघायला मिळाल्या आणि ते अनुभवता आलं. सो आमची ट्रिप खूप छान झाली आणि दत्ताने खूप सगळं सुंदर शूट केल्यामुळे त्या सगळ्या ज्या फ्रेम्स आहेत किंवा ते जे दिसतंय प्रत्येक फ्रेम अशी खूप छान त्याच्या पद्धतीने शूट केलेलं आहे आणि मस्त व्लॉग झालेला आहे. ज्याला काशीला जायला जमत नाही त्यांनी जेजुरीला तरी नक्कीच जाऊन यावं. म्हणजे इतकं ते पवित्र स्थान आहे आणि आमचं जेजुरीचं दर्शन तर खूप छान झालं. सो कीप वॉचिंग, कीप सपोर्टिंग. थँक्यू. थँक्यू राधा, तुझा अनुभव तू शेअर केल्याबद्दल. जय महाराष्ट्र मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.